Okay. So again, good morning. Welcome to EduTech. So first thing which we are going to see in this particular section, how we can separate date, month, and day. So let's say you have information in date and time format, आणि जर तुम्हाला अनालिसिस करताना मंथचं इन्फॉर्मेशन वेगळी करायची, इयरची वेगळी करायची किंवा डेची वेगळी करायची. Then we are going to understand what mistake is done by while doing analysis and how you can avoid those mistakes. Done? चलो. So पहिले data set again. Now let's see how we can do or how we can segregate date, time, and information. Done. So first thing you have to do, perform the info function and see date and time information. Okay. First thing which we can do is first understand the information. Okay. So let's say you have one date column which is invoice date. तर तुम्हाला पहिले चेक करावं लागेल की त्याचा डेटा टाइप काय. तर जे मी फंक्शन तुम्हाला आता सांगणार आहे ते तेव्हा चालू शकतात जेव्हा त्याचा डेट टाइम जो आहे तो इथे अवेलेबल आहे. जर इथे ऑब्जेक्ट असेल तर जे मी फंक्शन सांगतो ते डायरेक्टली वर्क होणार नाही. डन. सो लेट्स से सो सॉरी लेट्स से तुमच्याकडे डेटा आहे, तो ऑब्जेक्ट मध्ये आहे, जो तुम्हाला डेट टाइम फॉर्मॅट मध्ये पहिले कन्वर्ट करायचा आहे. तर तो कन्वर्ट कसा करणार. डन. टू डू द कन्वर्जन तुमच्याकडे पांडाज मध्ये एक फंक्शन आहे डेट टाइम इंडेक्स. ठीक आहे. पहिले ह्याला कॉल करायचं. देन तुमच्या डेटा फ्रेम मधल्या ज्या कॉलमला तुम्हाला डेट अँड टाइम फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचंय त्याला पास करायचं. दिस वन. सो हे कधी जर तुमच्याकडे हा जो डेटा टाइप आहे तो डेट टाइम फॉर्मॅट मध्ये नसेल तेव्हा. डन. कारण की जे फंक्शन मी सांगणार आहे ते डायरेक्टली त्याच्यावरती जाणार नाही. सो फर्स्ट सी द डेटा टाइप, जर असेल तर ठीक आहे, नाहीतर हे फंक्शन आहे ज्याने तुम्ही तुमचा डेटा टाइप जो आहे तो चेंज करू शकता. क्लिअर आहे. ओके. नाउ फॉर in our case we already have the data in regular format. Done. Now I want to extract this year, day and month. Done. So we are going to call dt function and in dt I want year only. ठीक है. So there is a year. So dt dot year. ठीक आहे. आता तुम्हाला एक नवीन कॉलम बनवायचा आहे with the name of year. So take year and save this data. आता तुमच्या डेटा सेट मध्ये एक नवीन कॉलम आलेला आहे विथ द नेम ऑफ इयर. सो लेट मी शो यू. क्लिअर. सो लेट से आय वॉन्ट मंथ ओनली, मला इयर नकोय, मला मंथ हवाय. देन अगेन कॉपी पेस्ट. इयरच्या ऐवजी आपण घेणार मंथ. सो अगेन इथे इयरच्या ऐवजी येणार तुमचं मंथ. डन. जसं रन केलं, नाव अगेन यू हॅव another column with the name of month. ठीक है. Let's say you want day, so copy and paste. You have day and this will be your again dot operator day. रन केलं. आता तुम्ही तुमच्या डेटा सेट मध्ये इनवॉइस डेट बघू शकता. त्याच इनवॉइस डेट बरोबर आपण त्यातला इयर सेपरेट केलेला आहे. त्याचबरोबर त्या इनवॉइस डेट मधला आपण मंथ सेपरेट केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण डे सेपरेट केले. सो देयर यू गो. ठीक आहे. सो 2022 12 10 अँड डे. क्लिअर आहे. आता एकदा तुम्हाला इयरचा डेटा वेगळा भेटला की मग तुम्ही त्याच्यावरती अनालिसिस करू शकता. डन. चल क्लिअर आता. ओके. Now let me show you what mistake you are going to you are going to do while doing the analysis. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल एक प्रॉब्लेम जो तुम्हाला फेस करावा लागतो जेव्हा तुम्ही एखादी फाईल इम्पोर्ट करता तो आहे एन्कोडिंगचा. ठीक आहे. आता लकीली डेटा सेट आपल्याला भेटला ज्याच्यामध्ये एन्कोडिंगचा प्रॉब्लेम आहे. आता एन्कोडिंग वाला प्रॉब्लेम प्रत्येक डेटा सेटला येईल असं नाहीये, बट मग तुम्हाला शो करायचंय की हा प्रॉब्लेम काय असतो आणि जर असा आला तर करायचं काय. ठीक आहे.
सो फर्स्ट आय वॉन्ट दिस झोमॅटो डेटा सेट इन पायथन. तर नॉर्मल आपण घेतो शिफ्ट राईट क्लिक अँड कॉपी ॲज अ पाथ. डन. आता कॉपी ॲज अ पाथ केल्यानंतर आपण जाणार आपल्या फाईलमध्ये अँड लेट्स से डेटा फ्रेम क्रिएट करतोय pd डॉट रीड. CSV फाईल आहे का? येस. सो इथे येणार रीड CSV. डन. आता मी रन करायचा प्रयत्न करेन. इट विल गिव्ह यू सिंटॅक्स एरर विच इज युनिकोड एरर. डन. सो एक ऑप्शन आहे की यू कॅन चेंज द स्लॅश. तर तुम्ही जो बॅकवर्ड आहे त्याला फॉरवर्ड करा. डन. समटाइम्स दिस विल वर्क, sometimes, but sometimes again it will give you another error which is Unicode decoder error. Done. आता काय प्रॉब्लेम आहे की जेव्हा तुमच्याकडे एखादा डेटा सेट असतो तर त्याच्यामध्ये काही अशा व्हॅल्यूज असतात ज्या पायथनला रीड करता येत नाही. डन. तर तुम्हाला एक एन्कोडिंग पास करावी लागते. सो देर इज वन पॅरामीटर कॉल्ड एन्कोडिंग. ठीक आहे. आता या डेटा सेटसाठी एन्कोडिंग जी आहे ती आहे लॅटिन डॅश वन. जसं मी ह्याला पास करेल डेटा इज लोड अँड नाव यू कॅन वर्क विथ दिस डेटा सेट. आता जी एन्कोडिंग आहेत त्या खूप टाईपच्या आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला बघावं लागेल की तुमच्या डेटा सेटमध्ये जर एन्कोडिंगचा प्रॉब्लेम आहे तर नक्की एन्कोडिंग कोणती आहे आणि ती गुगलवरती सर्च करा आणि त्यानंतर इथे पास करा. डन. जशी लॅटिन वन इथे चालली तशीच तुमच्या याच्यामध्ये ही चालेलच असं नाही. क्लिअर? हा एन्कोडिंग जस्ट जो काय तुम्हाला एरर येतोय ना तो एरर गुगलवरती टाकून द्या. तो तुम्हाला सांगतो की त्या ह्याला कोणते कोणते एन्कोडिंग सपोर्ट करू शकतात. अगेन त्याच्यामध्ये खूप सारे आहेत. सो तुम्हाला हे ट्राय आणि एरर करावं लागेल. म्हणजे त्याच्यासाठी असं वन गो आन्सर नाही. डन. ओके. नाव लेट मी शो यू द मिस्टेक. ठीक आहे. सो मगाशीच आपण बघितलं व्हॅल्यू काउंट आणि मगाशीच आपण बघितलं की ग्राफ कसा प्लॉट करू शकतो. ठीक आहे. सो वी हॅव वन कॉलम. ओके लेट्स टेक सिटी. ठीक आहे. सो वी हॅव कॉलम कॉल सिटी. डन. तर ह्या सर्व सिटीज माझ्याकडे अवेलेबल आहे. डेटा सेटमध्ये ऑलमोस्ट 9550 सिटी म्हणजे इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल रोल्स आहेत. मी गेलो आणि मी काउंट केलं व्हॅल्यू काउंट. सो व्हॅल्यू काउंट देर यू गो. सो मोस्ट ऑफ द सिटीज मध्ये येते न्यू दिल्ली. सो न्यू दिल्ली खूप जास्त वेळा रिपीट झालेली आहे अँड देन मग कमी कमी आहे. डन. आता जर मी या डेटा सेट वरती प्लॉट केला. सो प्लॉट काइंड अँड बार. देर यू गो. दिस इज द मिस्टेक. डन. काही समजत आहे का त्यातून? नाही. आणि तुम्हाला ऑलमोस्ट सर्व ग्राफ असे येणार आहे. ऑलमोस्ट. ठीक आहे. सो तुमचे 70 to 80% ऑफ द टाइम ग्राफ तुमचे असे असणार आहेत जे तुम्ही अनालिसिस करू शकत नाही. डन. सो ऑलवेज रिमेंबर डेटा फिल्टरिंग अँड डेटा क्लस्टरिंग इज अ इम्पॉर्टंट पार्ट वेन यू गो फॉर द डेटा अनालिसिस प्रोजेक्ट. डन. सो आता प्रॉब्लेम काय होतोय की तुम्ही सर्वच्या सर्व डेटा व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करताय ज्याची नाही नेसेसिटी आहे आणि नाही ती तुम्हाला व्यवस्थित आन्सर देईल. डन. सो आता लेट्स से मला वर्क करायचंय आणि माझ्या डेटा सेटमध्ये सगळी इन्फॉर्मेशन नाही पाहिजे. मला हवं टॉप 5 सिटीज ज्याच्यामध्ये सर्वात जास्त ऑर्डर्स येतात. डन. आणि त्याचबरोबर या डेटा सेटमध्ये मला अशा पण व्हॅल्यूज हव्यात. सो लेट मी शो यू हाऊ फिल्टरिंग इज डन. सी. सो ह्या पॉइंटला जर मी शेप दाखवला आय विल डू इट वन बाय वन अँड देन आपण याला वन गो मध्ये कसं करायचं बघूया. सो बघा आता डेटा सेटमध्ये आपल्याकडे 9551 टोटल रोज आहेत. डन. आता अनालिसिस करताना मला सिटी वाईज जरी करायचं असेल तर मी सर्व सिटीजला नाही बघणार. मला काय हवंय. सो लेट सी व्हॉट ऑप्शन्स वी हॅव अँड या ओके. सो प्राइस रेंज. डन. तर आपल्याकडे एक कॉलम आहे जो आहे प्राइस रेंजचा. ठीक आहे. सो पहिले प्राइस रेंज मध्ये आपण गेलो आणि प्राइस रेंज मध्ये आपण फाइंड आउट केलं की प्राइस रेंज जी आहे ती मॅक्सिमम व्हॅल्यू काय. मॅक्सिमम इज 4 अँड मिनिमम किती आहे 1. डन. सो जे 4 किंवा 2 किंवा 3 असतील ते हायली प्राइस असणार आहेत आणि जे 2च्या खाली आहेत ते लो कॉस्ट असणार आहेत. डन. सो आता मला काय हवंय लेट्स से मला अनालिसिस करताना अगेन आपण रेस्टॉरंटचं अनालिसिस करतोय किंवा झोमॅटोचं अनालिसिस करतोय तर जे कॉस्टली प्रोडक्ट आहेत त्या कॉस्टली प्रोडक्टला तुम्ही लो कॉस्ट प्रोडक्ट बरोबर अनालिसिस करू शकत
नाही. डन. सो लेट्स से एक्झाम्पल देतो. जसं आपण एखाद्या JW मॅरिट मध्ये झालं, ठीक आहे, किंवा एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं झालं, तर आपण किती वेळा जातो वर्षातून किंवा महिन्यातून? रेअर आहे, राईट. तेच जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही पाणीपुरी खायला जाता, right? So number of orders will be more in that case as compared to your five star hotel, right? And again, price distribution will be different. For the price of that particular product, for the pani puri, it will be much more less as compared to the cost which you are having in the 5 star hotel, right? So while doing analysis, you cannot do all the analysis at a one time. तुम्हाला पहिले डेटाला क्लस्टर करावं लागेल. तर जे लो रेंज रेस्टॉरंट आहेत त्याचं अनालिसिस वेगळं असेल, जे हाय रेंज रेस्टॉरंट आहेत त्यांचं अनालिसिस वेगळं असेल. डन. नाव लेट्स से वी आर वर्किंग ऑन द हाय कॉस्टली रेस्टॉरंट, ठीक आहे. सो मी कन्सिडर करतोय की 2च्या वरती जेवढे असणार ते सर्व कॉस्टली असतील. डन. सो मला ह्या डेटा सेट मधून ते रेस्टॉरंट हवेत जे 2च्या वरती आहेत, ज्यांची प्राइस रेंज 2च्या वरती आहे. सो मी प्राइस रेंज ह्या कॉलमला घेतलं आणि मी म्हणतोय दिस व्हॅल्यू शुड बी अबाव 2. जसं मी रन करेल, आय विल गेट आन्सर इन ट्रू अँड फॉल्स. डन. ओके. आय वॉन्ट टू फिल्टर दिस डेटा सो आय कॅन सी की कोणते कोणते त्याच्यामध्ये रेस्टॉरंट्स येतात. तर मी डेटा फ्रेम मध्ये तो डेटा फिल्टर केला. आता टोटल 9,500 काही ती रोज होते आपल्याकडे, आणि जर मी याचा शेप बघितला दॅट विल बी 1994. सो तुमचा जो काही डेटा सेट एवढा मोठा होता त्यातून आता तुमच्याकडे त्या व्हॅल्यू झाल्या ज्या हाय कॉस्ट मध्ये येतात. क्लिअर इथपर्यंत? ओके. नाव लेट्स फर्दर फिल्टर दिस डेटा. ठीक आहे. सो लेट्स से वी हॅव डेटा फ्रेम ना. नाव इन डेटा सेट रेटिंग आहे का? ओके, हा, चलो. सो रेटिंग ऍग्रिगेट आहे, बट लेट्स टेक कलर. ठीक आहे. एकदा न्यूमेरिकल तुम्ही बघितलंय. नाव लेट्स टेक रेटिंग कलर. ठीक आहे. सो डार्क ग्रीन मीन्स चांगले, रेड ब्ल्यू म्हणजे व्हाईट आहे. डन. आता मला असे रेस्टॉरंट हवे जे डार्क ग्रीन आहेत, म्हणजे त्यांचं रेटिंग खरंच चांगलं आहे. डन. सो आपण रेटिंग या कॉलमला घेतो आणि त्याच्यामध्ये आपण ते फक्त बघणार आहोत ज्यांचं रेटिंग डार्क ग्रीन, विच मीन्स दे आर हॅव्हिंग गुड रेटिंग. ठीक आहे. सो अगेन डेटा फ्रेम मध्ये गेलो अँड डेटा फ्रेम मध्ये याला आपण फिल्टर केलं. ठीक आहे. सो आता जर मी याचा शेप दाखवला तर तुमच्याकडे आहे 301. डन. सो तुमच्याकडे 9,545 or समथिंग रोज होते, and out of that you have only high rated restaurant 301. Done. चलो इतना क्लियर है. Now let's combine these two things. ठीक है. So we have price range and then we have highly rated restaurant. आता मला असे रेस्टॉरंट हवेत ज्यांची प्राइस पण जास्त आहे आणि ते हायली रेटेड पण आहे. कळलं? ओके. सो दिस विल बी 1994. त्याच्यामध्ये हे पण असणार आहे. मला यातून पण फिल्टर करायचे. डन. सो बघा कसं करणार. तर डेटा फ्रेम मध्ये फर्स्ट थिंग आय वॉन्ट दिस इन्फॉर्मेशन. सो लेट मी टेक दिस वन, कॉपी अँड पेस्ट. ठीक आहे. आपण ह्याला देणार एक ब्रॅकेट. डन. आता मी देतो अँड ऑपरेटर अँड देन अगेन ब्रॅकेट, आणि ब्रॅकेट मध्ये आपण यावेळेस बोलतोय दिस इन्फॉर्मेशन. डन. अँड देन लेट मी use data frame to filter out this data. Done. सो आता तुमच्याकडे ते रेस्टॉरंट आहेत ज्यांचं रेटिंग डार्क ग्रीन आहे आणि त्यांची प्राइस 2च्या अबाव आहे. डन. आणि जर मी तुम्हाला शेप दाखवला 200 रेस्टॉरंट. सो हे असे रेस्टॉरंट आहेत जे कॉस्टली आहेत बट यांची रेटिंग चांगली आहे. डन. नाव वी कॅन सेव्ह दिस डेटा. आता मी आलो डेटामध्ये आणि याला सेव्ह केलं एका व्हेरिएबल. ठीक आहे. आता डेटामध्ये आपण लेट्स फाइंड आउट द सिटीज, की कोणत्या सिटीज मध्ये हे रेस्टॉरंट आहे. डन. सो सिटी. ठीक आहे. देन याचा व्हॅल्यू काउंट्स. सो तुमच्याकडे जर तुम्ही पहिले बघितलं व्हॅल्यू काउंट्स मध्ये
I guess you have, let me change this one. सो न्यू दिल्लीमध्ये 5,473 टोटल रेस्टॉरंट्स आहेत आणि त्यापैकी जे कॉस्टली आहेत आणि ज्यांची रेटिंग तुमची डार्क ग्रीन मध्ये आहे ते किती आहेत? 18. आफ्टर दॅट यू हॅव लंडन, देन रिओ. डन. आता याच्यावरती जर तुम्ही स्लाइसिंग केली, or let me use head function, let's say 5. So this will be a top 5, and then plot, kind, and bar. आता अनालिसिस दिसतंय आणि आता तुम्हाला समजतं पण आहे की नक्की डेटा कसा दिसतोय. क्लिअर आहे? सो जेव्हा पण तुम्ही अनालिसिस करता, तर अनालिसिस करताना ग्रुपिंग करणं, फिल्टरिंग करणं, क्लस्टरिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही डायरेक्टली ग्राफ प्लॉट करायला जाचाल, इट विल बी मिनिंगलेस. ठीक आहे. नाव लेट्स से सर मला ही इन्फॉर्मेशन भेटली, कॅन आय सी इन द पर्सेंटेज? देयर यू डन. नाव कॅन आय सी द पर्सेंटेज? अगेन ऑटो percent is equal to 0. नंबर बनता है. सो जे तुमच्याकडे रेस्टॉरंट आहेत तर त्याचं सिटी वाईज अनालिसिस केलं, त्याच्यामध्ये जे रेस्टॉरंट तुमचे कॉस्टली आहेत आणि त्यांची रेटिंग पण चालली आहे, त्याच्यामध्ये 30% ऑफ द रेस्टॉरंट तुमचे न्यू दिल्लीमधून येतात. डन. आणि सर्वात कमी जे आहे ते तुमचे अगेन गुरगाव आणि दुबई या साईडवरून येतात. क्लिअर आहे? हे पण कोणते? टॉप 5. डन. लेट्स से मला टॉप 10 हवेत. अरे दिस विल युअर टॉप 10. क्लिअर आहे? आता याच्यामध्ये ऑटोमेशन हवे. आता प्रत्येक वेळेस तर मी अनालिसिस करताना एवढं कोडिंग करत बसणार नाही. ठीक आहे, खूप हेक्टिक होऊन जाईल एवढं कोडिंग करायला. डन. सो आता याला आपण थोडंसं ब्रेकडाऊन करूया. डन. अँड लेट्स क्रिएट वन फंक्शन. जो फंक्शन जे मी त्याला आन्सर देईल त्याप्रमाणे तो फिल्टर आउट डेटा मला प्रोव्हाइड करेल. डन. सो सध्या फिल्टर करण्यासाठी आपल्याकडे आहे प्राइस रेंज आणि आपल्याकडे आहे रेटिंग कलर. डन. सो आता हे फिल्टर आउट करण्यासाठी आपल्याला प्राइस रेंज तर कळाली, पण आपल्याकडे रेटिंग कलर मध्ये कोणते कोणते ऑप्शन्स आहेत ते माहित असणं गरजेचं आहे. सो रेटिंग कलर मध्ये आपण गेलो आणि आपण याच्या पहिले युनिक व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. डन. सो अगेन डार्क ग्रीन, ग्रीन अँड या सो ब्रॅकेट डार्क ग्रीन, ग्रीन, येलो, ऑरेंज, व्हाईट अँड रेड. दिस आर दी रेटिंग्स. डन. सो आता आपण फिल्टर करूया अँड लेट्स क्रिएट वन फंक्शन जो डेटा तुम्हाला फिल्टर आउट करून देईल. ठीक आहे. सो आपण एक फंक्शन बनवतो डेट आणि लेट्स कॉल दिस फंक्शन एज filter data. Done. Now this data, this function will receive two values or two arguments. First will be the price. Done. की कोणत्या प्राइस रेंज साठी आपण बघतो. And second will be the rating color. कोणत्या कलर साठी आपण ते बघतो. Done. Then let me copy this one and paste it. ठीक आहे. सो आता इथे instead of this number we will keep price and instead of this dark green we will keep our color. Done. And we will return, let's say I want to directly see the graph, so return data मध्ये this information city मध्ये top let's say 5 आणि टॉप 5 चा मला प्लॉट हवाय. काइंड मध्ये पाय चार्ट अँड ऑटो पर्सेंटेज मध्ये आपण जाणार लेट मी टेक पर्सेंटेज 0.1. सो आता जेव्हा मी ह्या डेटाला ह्या दोन व्हॅल्यूज देईल तर मी ज्या काय व्हॅल्यूज देतो त्या व्हॅल्यूज साठी तो मला डायरेक्टली पर्सेंटेज काढून देईल त्या सिटीचा. डन. चल. सो लेट्स यूज दिस वन. तो फिल्टर डेटा घेतला आपण. ठीक आहे.
आता फिल्टर डेटामध्ये लेट्स से मी प्राइस दिली आणि आपल्याला लेट्स से यावेळेस बिलो हवी, इन्स्टेड ऑफ अबाव आपण घेतलं बिलो, आणि आपण यावेळेस जी व्हॅल्यू देतोय ती आहे 2. म्हणजे लास्ट टाइम आपण हाय कॉस्टली बघितले होते, आता आपण लो कॉस्ट मध्ये जातोय. देन रेटिंग मध्ये आपण म्हणतोय की मला जे बिलो पण आहेत आणि त्यांचं रेटिंग पण खराब आहे. डन. सो रेड रन केलं. There you go. So you have 43% of the restaurant which are from the Delhi having rating is also poor, and also they are having price low. Done. Now let's say I want above calculation. So see, एक दोन changes करतोय मी. Then again almost same. ठीक आहे. रेड ला सोडून will it हा आत्ता चेंज झालं. ठीक आहे. अँड लेट्स से एनी वन हॅव्हिंग ऑरेंज रेटिंग, काही मॅसिव्ह चेंज नाही आहे का? या सो ऑरेंज रेटिंग मध्ये तुमच्याकडे दिल्ली अगेन 60. सो आता या डेटा सेट मधून एक तर कळत आहे की तुमच्याकडे जास्तीत जास्त काउंट जो आहे तो दिल्लीचा आहे ना. सो आता अनालिसिस करताना मी काय करू शकतो? सो एक्सेप्ट दिल्ली डेटा सेट मध्ये जे बाकीच्या सिटीज आहेत त्याला आपण अनालिसिस करू शकतो. सो जिथे जिथे दिल्ली नाहीये त्या डेटा सेटला फिल्टर करायचं अँड देन त्याच्यावरती अनालिसिस करायचं. जर मी व्हॅल्यू काउंट बघितला तर बघा, तुमच्या 5473 रेस्टॉरंट जे आहेत ते दिल्लीमधले ना. सो जर तुमच्याकडे 50% ऑफ द डेटा हा एका सिटी मधला आहे तर तुमच्याकडे अनालिसिस येताना त्या सिटीचं जास्तच येणार आहे. डन. आता मग मी ह्यामध्ये दोन गोष्टी करू शकतो. एक तर मी पूर्णच्या पूर्ण दिल्लीला फोकस करेल आणि बाकीच्या सिटीजला रिमूव्ह करेल, ऑर एल्स मी त्या दिल्लीला काढून टाकेल आणि बाकीच्या याच्यावरती फोकस करेल. डन. सो आता ते कसं करायचं एकदा तुम्ही गो थ्रू करून घ्या. तुम्ही तुमचे फंक्शन्स क्रिएट करा जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा कोडिंग करावं लागणार नाही. क्लिअर आहे? आणि दिस इज हाऊ यू डू मल्टीव्हेरिएट अनालिसिस. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये तुम्ही जेवढं पाहिजे तेवढे तुम्ही फिल्टर्स ऍड करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या डेटाला फिल्टर आउट करून व्हिज्युअलाइज करू शकता. क्लिअर आहे? ओके. यामध्ये काय डाऊट आहे? डन.